तर काय म्हणतं पब्लिक, खूप दिवस झाला आपल्या कामामुळे आपण काय ब्लॉग टाकत नव्हतो, पण आजपासून आपण पुन्हा सुरुवात करतोय. आणि आज आहे आपला गावाकडच्या गोष्टी या सिरीजचा 7वा दिवस. आणि आपण आज व्हिडिओ करणार आहे गावाच्या गजराचा. आता तुम्हाला टायटलवरून मला नक्की काय म्हणायचं हे तर समजलं नसेल, पण पुढे ते समजेलच. तर आपली सकाळ आज जरा लवकरच झालती आणि सकाळीच आपल्याला हे पाहणं घेऊन रानात जायचं काम लागलेलं. मग लगेच गाडी काढून ते पण काम केलं आणि कॉलेजला जाण्यासाठी तयार झालो. आणि आज सकाळी उठल्या उठल्या आम्हाला पोपटांचं दर्शन झालं. मग म्हणलं आज त्याचाच व्हिडिओ करायचा. मग कॉलेजवरून आल्या आल्या आपलं सगळं शूट उरकून घेतलं. आणि आजकाल या 5Gच्या युगात हे पक्षी कमीच दिसत आहेत आणि ते दिसतात तर फक्त गावाकडे. पहाटेची चाहूल लागताच किलबिल सुरू होते. झाडाझुडपात चिमणी मैना गाणी गातात. गाव जागं होतं. त्यांच्या सुरात कोंबड्यांचा आरव ऐकू येतो. सूर्याला देतो जागेचं आमंत्रण. बघा शेतात पांढरा शुभ्र, जणू निसर्गाचं सुंदरच चित्रण. गावातील हे पक्षी सारे निसर्गाचे खरे शिलेदार आहेत. त्यांच्या गाण्याने जिवंत राहते माती, माणूस आणि संस्कार. कोंबड्यांचा आरव आणि दिवसाची हाक. आकाशात ससा उंच भरारी घेतो. झाडांचे कुशीत घरटी बांधली. पिढ्यानपिढ्या नाती जपली. हेच तर आहेत गावातील पक्षी आणि निसर्गाचे खरे साथी. आणि आता आलायच तर आपला सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघू